सोलापूर महानगरपालिकेतील विकास कामांचा आढावा घेत खासदार प्रणिती शिंदे यांनी महापालिकेतील कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली। विकास कामे रखडल्याचा आरोप करत त्यांनी अपूर्ण कामांना तातडीने गती देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत। खासदार प्रणिती शिंदे यांनी महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत शहरातील विकास कामांचा आढावा घेत महापालिकेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली। भ्रष्टाचार, अनागोंदी आणि निष्क्रियतेमुळे महापालिकेचा कारभार कोलमडल्याचा आरोप त्यांनी केला। भैया चौक, मर्याई चौक, रेल्वे पूल, आसरा पूल, नाले सफाई, समांतर जलवाहिनी, पाणी पुरवठा, शुभ्रा आर्ट गॅलरी, तेलुगू भवन, सेटलमेंट मैदान व नगरोत्थान योजनेतील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले। तसेच सर्व अपूर्ण विकास कामांसाठी 24 तासात मुदतवाढ घेऊन कामांना गती देण्याचे आदेश दिले। केवळ महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे आज सोलापूर शहराला पाणी वेळेवर मिळत नाहीये। येणाऱ्या पावसाळ्यात खूप मोठे या ठिकाणी लोकांना अडचणीला सामोरे जावं लागेल, कारण का मुद्दामून महानगरपालिकेने सगळी नाला साफसफाई आणि नाल्याची जी उर्वरित कामं होती ती सगळी त्या ठिकाणी पेंडिंग ठेवलेत। आपला आसरा पूल असेल आणि मर्याई चौकचा पूल असेल, ती पण कामं आपल्याला वेळेत होताना दिसत नाहीये। आज DRM म्हणजे रेल्वेचे अधिकारी होते, NHAIचे होते, नॅशनल हायवेचे अधिकारी आणि महानगरपालिके तिघांमध्ये ताळमेळ दिसत नाहीये। ह्याची NOC इकडून राहिले, त्याचं QAP तिकडून राहिलंय, त्याचं WQAP राहिलंय, ट्री कटिंग राहिलंय, मेथड स्टेटमेंट असे शब्द वापरतात आणि ताळमेळ नाही। कोणालाच माहित नाही, ह्यांच्या जॉईंट मीटिंग होतच नाहीत आणि म्हणून ह्या दोन्ही पुलांची कामं कधी होणार आहेत हे आपण अंदाज पण नाही घेऊ शकत। त्याच्यामुळे पूर्ण सोलापूर शहराची लाईफलाईन कोसळली आहे, कारण का तिकडे पूर्ण ट्रॅफिक जाम होतोय आपल्याला रामवाडी पासून, आणि तिकडे अनमॅन्ड आहे, एक पण पोलीस तिकडे नसतो आणि पुन्हा एकदा नागरिकांना या अडचणींना सामोरे जावं लागेल। मग तुम्ही कोणती विकास कामं करताय? महापालिकेकडून होतंय तरी काय नेमकं? ही जर 4-5 महत्वाचीच कामं प्रलंबित असतील तर शुभ्रा आर्ट गॅलरी, आपली सोलापूरची वास्तू तुम्हाला माहिती आहे, त्यासाठी स्पेशल निधी आणलेली, मुद्दामून ते काम ठराविक लोकांनी आणलं होतं म्हणून ते काम थांबवलं, त्याची निधी लॅप झाली, मुदतवाढीसाठी एक पण पत्र महापालिकेकडून गेलं नाही। आणि नगरोत्थानची कामं, आणि मी आता विचारलं अधिकाऱ्यांना की नगरोत्थानचे उर्वरित पैसे आले नाहीत तर त्याचा काय इम्पॅक्ट होईल सोलापूर शहरावर? सगळं त्या ठिकाणी ड्रेनेजची कामं हद्दवाढीची आणि सोलापूर शहराची विस्कळीत होणार आहेत। कॉलेरा सारखी परिस्थिती पुन्हा एकदा आपल्या सोलापुरात उद्भवली तर मला आश्चर्य वाटणार नाही ह्यांच्या हलगर्जीपणामुळे। मी तुम्हाला सांगते ना, आज लोकांना केंद्रबिंदू मानून शासन काम करत नाही आहे, स्वतः स्वार्थ केंद्रबिंदू आहे, त्यासाठी हे लोक काम करतायत। लोक केंद्रबिंदू राहिली नाही आहेत, लोकशाही टिकत नाही आहे, विकासाची कामं ह्या ठिकाणी होत नाही, विकास ह्या सत्ताधाऱ्यांचा होतोय आणि अधिकाऱ्यांचा। बैठकीला नगरसेवक चेतन नरोटे, नरसिंह आसादे, माजी नगरसेवक मनोज गुलवार, तिरुपती परकीपंडला, रुपेश गायकवाड आणि सुभाष वाघमारे उपस्थित होते।